स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळ आणि ज्योती स्मृतिवनच्या वतीने माजी सैनिक तथा माजी पोलीस आणि सातवाहन बुद्ध विहार समितीचे माजी उपाध्यक्ष सुखदेवराव म्हस्के यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। स्वामी विवेकानंद उद्यान येथे नेहमीच सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबवले जातात। या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अन्य कारणानिमित्ताने सर्वजण वृक्षारोपण करतात। तर त्याचाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने माजी सैनिक तथा माजी पोलीस आणि सातवाहन बुद्ध विहार समितीचे माजी उपाध्यक्ष सुखदेव म्हस्के यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ज्योती स्मृती मंचच्या वतीने पर्यावरण प्रेमी जगदीश कलंत्रे यांच्या वतीने शॉल भगवी गांधी टोपी घालून सुखदेव म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्योती स्मृती वन येथे लिंबाच्या आणि अन्य जातींच्या 6 फूट उंचीच्या झाडांचं रोपण देखील करण्यात आलं। स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। स्वामी विवेकानंद उद्यान येथे सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण कार्यक्रम असे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन निरंतर करण्यात आलं होतं। यावेळी माडाचे माजी अध्यक्ष अनिल पोलकर, माजी सैनिक मुरलीधर गंगावणे, माजी पोलीस निरीक्षक कैसर बाबा कटारे, शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्रमंडळ समिती आणि नैसर्गिक चळवळ मित्रमंडळाचे कोषाध्यक्ष NJ गिरी, स्वप्नील परदेशी, वृक्षप्रेमी जगदीश कलंत्री, आशिष चौधरी, ॲडव्होकेट चंद्रमुनी हिवराळे, नायबराव दाभाडे, मनपा उद्यान विभागाचे अधिकारी पवन कुमार, भरत जाधव आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी, योगा ग्रुप, भावतू सब मंगलम मेडिटेशन ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सॲप ग्रुप, शहर सुधार समिती, ज्योती स्मृतिवन आदी ग्रुप, सामाजिक बांधिलकी संस्थाचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय पवार यांनी केलं। यावेळी ज्येष्ठ मंडळींनी शुभेच्छा संदेश दिला तर रोडगे यांनी आभार मानले। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।